तर भावांनो, आज चाललंय आपण वाडं तोडायला. सकाळ सकाळी लावून दिल्यात. आपलं दुकान आज बी बंद राहणार आहे, उद्यापासून चालू होणार आहे. म्हणताना जरा अंड्याच्या म्हटले जरा उठून वैरण पाणी पण कर. मी आलतो तेव्हा अंकल आणि आंटी आलतेत इकडं. आपलं ऊस काय आलतेत आणि काकांना कामं लावायला देत ऊस तोडायला. तेवढ्यात मी इकडे ह्या साईडला बसलेलो, मागच्या साईडला. आपण बेंडा 3 बेंडा गोळा केले आणि मम्मी पुढल्या साईडला आहे. फायनली सगळं आवरून आपण दुकानात चाललोय. आज जाताना अमावस्या असल्यामुळं भाऊ आपल्याला सोडून नारळ वगैरे त्यानं आणलाय. मी जाऊन आणलोय आता. आणि पाण्यात ज्या राहिलेलं आपलं, आणि संध्याकाळचं आपलं लाईटिंग असं दिसते दुकानाला गुलाबी कलरचं. भाऊ त्यानं बाहेर उभारलेले आहेत. जरा थांबा म्हटलं, जरा पूजा वगैरे त्यांना आवरून येतो बाहेर. तेवढ्यात आत आल्यावर जरा व्यवस्थित सगळं कापडाचं पुसून घेतलं, ते मशिनरी वगैरे त्यांना आपल्या. तर फायनली सगळं पूजा वगैरे त्यांनी करून घेतलं आहे. नारळ वगैरे त्यांनी फोडून घेतलं आपलं सगळं. या सगळं नारळ आहे आपलं, सगळं पूजा वगैरे झालं आहे. आणि उद्यापासून आपलं काम चालू नाही. ते आंत्रीचं जर उद्या बसून घ्यायचं तर झालं तर झालं. या साईडला आपलं पूजासुद्धा झालं आहे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.